नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी पुन्हा स्पेशल असे कापसासारखे मऊ लुसलुशीत चटकदार चमचमीत असे थंडा कूल दहीवडे करते आहे. मंडळी, हे दहीवडे आपण 3 विभागात करणार आहोत. चला आपण पहिला बघूया का. पाव किलो उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे असं तिन्ही मी काल रात्री 12 वाजता स्वच्छ धुतलं आणि पाण्यात भिजत टाकलेले आहे. इथं तुम्ही नुसती उडदाची डाळ घेतली तरी चालेल. आता उडदाच्या डाळीतील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि उडदाची डाळ मिक्सरमध्ये घालायची आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे. निम्मी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी एका मिरचीचे तुकडे आणि 1 चमचा जिरं घालते आहे. आता हे मिश्रण पाणी न घालता घट्टसर आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे. आपलं पीठ एकदम बारीक झालेलं आहे. आपल्याला मऊसर असे वडे करायचे आहेत, त्यामुळं हे ओबडधोबड दळून घ्यायचं नाही आहे. बारीक मऊसूद असं शक्यतो दळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी एका दुसऱ्या कुंड्यात काढून घेतले आहे. उरलेली डाळ मी मिक्सरमधून दळून घेते आहे. आपलं दुसरं डाळीचं मिश्रण पण तयार झालं आहे. हे बघा किती मऊसूद झालेलं आहे. हे सगळं मी या कुंड्यात काढून घेते आहे. थोडंसं मीठ घालते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं, एकाच दिशेत घ्यायचं. आणखीन हे मिश्रण हलकं होईस तोपर्यंत आपल्याला फेटायचे. जवळजवळ 100 आकडे म्हणा किंवा 5 मिनटं करा आणि ह्याचा मिश्रणाचा रंग बदलायला लागेल. आता थोडंसं पिवळसर आहे ना, ते थोडंसं पांढरं होईल. मी फेटून घेते आहे. आपलं पीठ फेटून झाले, हलकं झालेलं आहे. त्याच्यामध्ये हवा भरली गेलेली आहे, त्यामुळं आपला वडा जाळीदार आणि हलका होणार आहे. हे पीठ जवळजवळ मी 5 मिनटं फेटत होते. आपलं पीठ बरोबर झालं की नाही हे पाहण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये या पिठाचा थोडासा गोळा सोडला आहे. तर तो वर तरंगतो आहे, म्हणजे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. इथं आपला पहिला भाग पूर्ण झालेला आहे. आपलं दहीवड्याचं वडे करण्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेले आहे. आता दुसरा पार्ट म्हणजे आपण वडे तळून घेणार आहोत. कोमट पाणी करून घेतले, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालते आहे, थोडंसं मीठ घालते आहे आणि हे सगळं पाणी ढवळून घेते आहे. आपले वडे तळून झाले ना की ते वडे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे. आपलं तेल तापलं आहे की नाही ते बघूया. नाही, अजून तापलेलं नाही आहे. बुडबुडे जास्त येत नाही आहेत. थोडंसं तापू द्यायचं. वडे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. आपले वडे सोनेरी रंगावर तळून झालेले. त्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि ते खाली काढून घ्यायचे.
वडे आपले छान फुगलेले आहेत. वडे आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. कसं सुंदर दिसतंय. हे वडे मी काढून घेते आणि अजून एक घाण मी घालून घेणार आहे. बाकीचे वडे मी नंतर तळणार आहे. सगळे वडे काढून घेते. कसे टम्म फुगलेले आहेत आणि रंग पण छान आला सोनेरी. पहिल्यांदा आपल्याला जर गोल आकार जमत नाही, पण जरा एक दुसरा घडा झाला ना किंवा आपल्याला आकार जमायला लागतो. गॅस मी बंद करून घेते आणि हे तळलेले सगळे वडे आहेत ना, आता ह्याच्यात तेल अजिबात नाही आहे. मी हे सगळे ह्या मीठ आणि हिंग यांच्या पाण्यामध्ये घालून अर्धा तास भिजवून ठेवणार आहे आणि मग नंतर ते पिळून घेणार आहे. तोपर्यंत आपण दह्याची तयारी करणार आहोत. तिसरा पार्ट. हे वडे मी थोडेसे अर्धवट झाकून घेते आहे. आता आपण तिसरा पार्ट करतो, म्हणजेच आपण दही तयार करून घेणार आहोत. इथं 3 वाटे मी दही घेतलेलं आहे. इथं पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे, मीठ, साखर, लाल तिखट, जिरे पावडर, चाट मसाला आणि इथं गोड चटणी. दह्यामध्ये थोडंसं मीठ घातले, थोडी साखर घातली. आता हे दही मी गाळणीतून फेटून घेणार आहे. आपलं दही फेटून झालेलं आहे. कसं सगळं सारखं झालं बघा. एक पण गुठली नाही झाली. मस्त झालं आहे. हॉटेलमध्ये असतं की नाही तसं झालं. पाण्यात भिजत घातलेले जे वडे होते ना, ते आता जर असे पिळून घ्यायचे. हे बघा, मी असे सगळे पिळून घेते आहे. जितकं आपल्याला पाण्याचा अंश काढता येईल ना तेवढा काढा. मी असे वड्यातलं सगळं पाणी काढून घेते. सर्व्हिंग प्लेटमध्ये मी खाली तळाशी दही घालून घेते. एक थर दह्याचा आहे. दही तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता. तीन वडे घातलेले आहेत, त्याच्यावरनं दही सोडते. लाल तिखट भुरभुरले जरासं, जिरं पावडर, चाट मसाला,
पुदिना आणि कोथिंबीर याची चटणी आहे. चिंच गुळाची चटणी, थोडी शेव भुरभुरली, डाळिंबाचे दाणे थोडेसे घालून घेते. हे ऑप्शनल आहेत, मला आवडतात म्हणून मी घालते. अशा रीतीने आपले कापसासारखे मऊ, लुसलुशीत, चटकदार आणि मनाला आणि पोटाला तृप्त करणारे दहीवडे तयार झालेले आहेत. उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही हे नक्कीच करून बघा आणि कसे वाटले आणि कुणी कुणी केले हे मला कळवा. अशाच नवीन रेसिपी घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, दहीवडे करून खा, आणखीन आपले आरोग्य सांभाळा. धन्यवाद.